हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मस्त गावरान पद्धतीने मटण एकदम झणझणीत बनवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण अर्ध्याच्या वर मटण घेतलेलं आहे. अर्धा किलो किंवा पाऊण किलो असं मटण आहे. त्यामध्ये आपण थोडंसं आहे ना मीठ टाकायचं, त्यानंतर हळद टाकायचं. थोडीशी हळद टाकून झाल्याच्यानंतर अर्धा चमचा असं तेल टाकायचं. त्यामध्ये तेल टाकून झाल्याच्यानंतर बारीक चिरलेला आहे ना थोडासा असा कांदा टाकायचा. अर्धा कांदा तुम्ही ॲड करू शकता यामध्ये. कांदा टाकून झाल्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि गॅसवर ठेवायचं आणि आहे ना छानपैकी त्याला पाणी सुटून द्यायचं मस्त असं. हे बघा, अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. सर्व मिक्स करून झाल्याच्या नंतर आहे ना एका साईडला आपण गरम पाणी करायला ठेवूया यामध्ये टाकण्यासाठी. थंड पाणी नाही टाकायचं, गरम पाणीच टाकायचं. गरम पाण्यामुळे टेस्ट बदलत नाही आणि छान मटण होतं तयार. तर आता यामध्ये आपण टाकूया पाणी. तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि नंतर जरी तुम्हाला टाकायचं असेल तरी पण तुम्ही गरम पाणीच टाका. तर आता सर्व मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावायचं आणि 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या. तुम्ही अशा प्रकारे मटण करून बघितलं ना, तुम्हाला नक्की आवडेल. एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा. तर मी इथे कुकर लावून घेत आहे. हे बघा, आपलं असं लावून झालेलं आहे कुकर. आता इकडे मसाल्याची तयारी करूया. कांदा, खोबरं आणि आलं लसूण यामध्ये मी टाकलेलं आहे. चांगलं भाजून घ्यायचं. आता शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर आहे ना गार करून घेतलेला आहे. आता काढून बघूया. ते लवकर निघत नव्हतं. हे बघा, आता निघालेलं आहे आणि एकदम गार झालेलं होतं. हे बघा, मस्त असं शिजलेलं आहे छानपैकी. आता मसाल्यामध्ये ना कोथिंबीर टाकायची थोडीशी आणि छानपैकी परतून घ्यायचं आणि थोडासाच टोमॅटो टाकायचं. आता उन्हाळा असल्यामुळे जास्त टोमॅटो नका टाकू, कारण भाजी खराब होण्याची शक्यता असते. तुमच्याकडं जर का फ्रीज असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडीशी भाजी उरली असेल तर ठेवू शकता. नाही तर मग आहे ना टोमॅटो नाही टाकला तरी पण छान लागते भाजी. इथे मसाला वाटून झालेला आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे. मी जास्त तेल वापरत नाही. तुम्ही कुठल्या पण भाजी माझ्या रेसिपी बघू शकता. तर सर्व मसाला आहे ना यामध्ये टाकायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आणि त्यानंतर मीठ टाकायचं. आपण याआधी पण मटण शिजताना मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं थोडंसं कमीच टाकायचं. पाहिजे तर तुम्ही वरून अजून टाकू शकता. त्यानंतर थोडीशी हळद टाकली, लाल तिखट टाकायचं, कांदा मसाला टाकायचा तुमच्या टेस्टच्यानुसार. तुम्हाला किती तिखट हवं असेल त्यानुसार. आणि एक मी मटण मसाल्याचं पॅकेट पूर्ण टाकलेलं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे खूप साध्या आणि सिंपल पद्धतीने हे मटण मी बनवते आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि खायला पण खूप टेस्टी, खूप चवदार असं लागतं. तर असं पाणी टाकून आहे ना छानपैकी मसाला एकदम तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. मसाल्याचं जोपर्यंत वास सुटत नाही तोपर्यंत जास्त मसाला भाजायचा, तरच मटणला जास्त टेस्ट येते. आता मसाला भाजून झालेला आहे. आता हे शिजलेलं मटण यामध्ये टाकूया आपण. सर्व मटण टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मी थोडंसंच यामध्ये टाकलेलं आहे, बाकीचं थोडंसं ठेवलेलं आहे. नंतर अजून काहीतरी रेसिपी बनवेल संध्याकाळी वगैरे यासाठी. तर बघू शकता छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता जेवढं यामध्ये पाणी होतं ते यामध्ये ॲड करते आहे मी. तुम्हाला जास्त रस्सा हवा असेल त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. आता सर्व मिक्स करून घ्यायचं आणि माझ्या चॅनलवर अशाच साध्या सिंपल रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. हे बघा किती छान मटण उकळतं आहे. आता उकळी आलेली आहे छानपैकी, तर्री पण आलेली आहे. आता गॅस बारीक करूया आणि 5 ते 10 मिनटं उकळून देऊया.
आता 10 मिनटं झालेले आहेत. परत चेक करूया. छानपैकी उकळलेला आहे. मस्त अशी भाजी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. खायला पण खूप टेस्टी अशी छानपैकी लागती आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने. तर आता आपली भाजी झालेली आहे. आता यावर झाकण ठेवूया आणि भाकरी करून घेते मी एका साईडला. त्यानंतर प्लेट वाढून घेऊया आपण खाण्यासाठी. इकडे बघू शकता तुम्ही, मी मस्त असं मटण वाढलेलं आहे. काकडी, कांदा, लिंबू आणि भाकरी. तर ही मटणची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका अशाच साध्या सिंपल रेसिपीसाठी.